हेलो बच्चों, आपण इथे क्लास 8चा जो सायन्सचा लेसन आहे परिसंस्था होतो इथे बघत आहोत। आपण मागच्या व्हिडिओमध्ये पार्ट 1 मध्ये आपण परिसंस्था म्हणजे काय, इकोसिस्टम म्हणजे काय आणि त्याचं जे स्ट्रक्चर आहे, परिसंस्थेचे घटक हा जो चार्ट आहे तो आपण इथे बघितलेला आहे। आणि परिसंस्थेमधील परिसंस्थेची रचना हा देखील टॉपिक आपण याला सुरुवात केलेली होती। तर आपलं एक पेज इथे झालेला आहे अगोदर मागच्या व्हिडिओमध्ये। तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, जरूर बघा। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याला या लेसनला पुढे सुरुवात करत आहोत की बघा इथे जीवावरणात अनेक परिसंस्था कार्यान्वित दिसतात। म्हणजे आपल्याला आपल्या सभोवताली अनेक अशा परिसंस्था आहेत, इकोसिस्टम्स आहेत जे आपल्याला दिसतात। त्यांच्या सभोवतालच्या पर्यावरणानुसार त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य चालत असते। म्हणजे त्याच्या अवतीभोवती जे काही घटक असतात किंवा जे काही सभोवताली वातावरण असतं, पर्यावरण असतं, त्यानुसार त्यांचं प्रत्येकाचं वैशिष्ट्यपूर्ण असं काम चालू असतं। आणि पृथ्वीवर अशा अनेक परिसंस्था निर्माण झालेल्या आहेत। पृथ्वीवरील या परिसंस्था जरी ढोबळ मानाने स्वतंत्र परिसंस्था स्वतंत्र व वेगळ्या दिसत असल्या तरी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या ते एकमेकांशी बांधीलच असतात। म्हणजे आपल्याला बघा की पृथ्वीवर अशा असंख्य परिसंस्था आहेत ज्या आपल्याला ढोबळ मानाने स्वतंत्र वेगवेगळ्या दिसतात, पण त्या कोणत्या ना कोणत्या कारणाने एकमेकांना म्हणजे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या एकमेकांशी त्या जोडलेल्या असतात, त्यांना एकमेकांना बांधीलच असतात। आणि यामुळे या छोट्या छोट्या परिसंस्था आपण पूर्णपणे एकमेकांपासून वेगळ्या करू शकत नाही। परंतु वैशिष्ट्यांनुसार, त्यांच्या कार्यप्रणालीनुसार तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार परिसंस्थेचे वेगवेगळे प्रकार पडतात। बघा कशानुसार, तर त्या परिसंस्थेचे वैशिष्ट्य, त्या वैशिष्ट्यानुसार, त्याच्यानंतर त्याची कार्यप्रणाली, त्या परिसंस्थेमध्ये नेमकं कार्य कशा पद्धतीने चालतं त्याच्यानुसार, आणि त्या परिसंस्थेमधील परिसंस्थेचा जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे यानुसार परिसंस्थेचे वेगवेगळे प्रकार पडतात। बघा पृथ्वीवरील काही भागात बऱ्याच मोठ्या क्षेत्रातील हवामान व अजैविक घटक साधारणपणे सारखे असतात। त्या भागात राहणाऱ्या सजीवांमध्ये सारखेपणा आढळतो। पृथ्वीवरील असे असंख्य भाग आहेत ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हवामान नंतर अजैविक घटक हे साधारणतः सर्वसामान्य सारखेच असते। आणि त्या भागातील सजीवांमध्ये आपल्याला असंख्य असा साम्य आढळून येतं, सारखेपणा आढळून येतो। त्यामुळे एका विशिष्ट स्वरूपाची परिसंस्था तिथे बऱ्याच मोठ्या प्रमाणात तयार होते। अशा मोठ्या परिसंस्थांना आपण बायोप्स असे म्हणतो। अशी मोठी जी परिसंस्था असते त्याला आपण काय म्हणतो, बायोप्स। आणि या बायोप्समध्ये अनेक छोट्या परिसंस्थांचा समावेश असतो। ही जी मोठी परिसंस्था असते त्यामध्ये अनेक छोट्या छोट्या अशा परिसंस्था असतात। या बायोप्समध्ये अनेक छोट्या परिसंस्थांचा समावेश असतो। पृथ्वी ही स्वतः एक विस्तीर्ण परिसंस्था आहे। बघा सगळ्यात मोठे इथे उदाहरण सांगितलंय की पृथ्वीच ही एक मोठी अशी विस्तीर्ण परिसंस्था आहे। आणि पृथ्वीवरील दोन मुख्य प्रकारच्या बायोप्स आपल्याला आढळतात। पृथ्वीवर आपल्याला दोन मुख्य प्रकारच्या बायोप्स आढळतात, परिसंस्था आढळतात। त्या कोणत्या, तर एक पहिली आहे भूपरिसंस्था आणि दुसरी आहे जलीय परिसंस्था। भूपरिसंस्था यालाच आपण लँड बायोप्स असे म्हणतो आणि जलीय परिसंस्था यालाच आपण ॲक्वॅटिक बायोप्स असे म्हणतो। तर आपण इथे आज भूपरिसंस्थेला इथे सुरुवात करूया की भूपरिसंस्था म्हणजे काय। बघा भूपरिसंस्था, ज्या परिसंस्था फक्त भूभागावरच म्हणजे जमिनीवरच असतात, ज्या परिसंस्था जमिनीवरच असतात किंवा त्या जमिनीवरच अस्तित्वात येतात त्यांना आपण परिसंस्था असे म्हणतो। भू म्हणजे काय, तर जमीन, म्हणजे जमिनीवर असलेल्या परिसंस्था। अजैविक घटकांचे वितरण भूतलावर असमान असते आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था ह्या निर्माण झालेल्या असतात। उदाहरणार्थ गवताळ प्रदेशातील परिसंस्था, सदाहरित जंगलातील परिसंस्था, उष्ण वाळवंटातील परिसंस्था ह्या निर्माण झालेल्या आहेत। आणि बर्फाळ प्रदेशातील परिसंस्था, त्यानंतर तैगा प्रदेशातील परिसंस्था, विषुववृत्तीय वर्षावनांची परिसंस्था। आता बघा हे प्रत्येक जो भाग आहे, गवताळ प्रदेश, सदाहरित जंगलाचा प्रदेश, उष्ण वाळवंटी प्रदेश, प्रत्येक ठिकाणी ही परिसंस्था कशी असणार, वेगवेगळी असणार। कारण त्या प्रत्येक ठिकाणी जे हवामान आहे, तेथील वातावरण जे आहे ते वेगवेगळं आहे, त्यामुळे इथलच्या परिसंस्था ह्या वेगवेगळ्या असतात। त्यातील पहिली जी परिसंस्था आपण बघणार आहोत गवताळ प्रदेशातील परिसंस्था। ठीक आहे,
त्याला आपण ग्रासलँड इकोसिस्टम असे म्हणतो। ज्या प्रदेशात पावसाचे प्रमाण मोठमोठी झाडे वाढवण्यासाठी पुरेसे नसते आणि त्या ठिकाणी गवताळ प्रदेश तयार होतो। बघा, गवताळ प्रदेश म्हणजे काय की जिथे पावसाचं प्रमाण हे जेमतेम असतं, त्यामुळे बारीक 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 छोटे छोटे असं गवत तिथे येतं, मोठी मोठी झाडे तिथे वाढत नाही। या प्रकारच्या परिसंस्थांमध्ये गवताची मोठ्या प्रमाणात वाढ होत असते। मोठा उन्हाळा आणि माफक पाऊस यामुळे खुरट्या वनस्पतींची देखील इथे वाढ होते। शेळी, मेंढी, जिराफ, झेब्रा, हत्ती, हरिण, चितळ, वाघ, सिंह इत्यादी प्राणी या प्रदेशात आढळतात आणि त्याचप्रमाणे विविध पक्षी, कीटक व सूक्ष्मजीव सुद्धा येथे आढळतात। आता बघा, इथे बघा याप्रमाणे गवताळ प्रदेश दाखवलेला आहे आणि इथे जंगलातील इथे काही प्राणी दाखवलेले आहेत। आता इथे एक चार्ट दिलेला आहे बघा। या चार्टमध्ये काय म्हटलंय की उत्पादक, प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक, तृतीयक भक्षक आणि विघटक अशी परिसंस्थेचे एक सर्कल इथे स्ट्रक्चर इथे दिलेलं आहे। उत्पादकांमध्ये काय येईल? गाजर गवत, कुसळी, हरळी म्हणजे छोटे छोटे गवत। प्राथमिक भक्षक ते गवत खातात, तर प्राथमिक भक्षक कोणते आले? गाय, हरिण, ससा, लेप्टोकॉर्सिया। त्यानंतर द्वितीय भक्षक कोणते? द्वितीय भक्षक म्हणजे हे प्राथमिक भक्षकांना खाणारे, त्यामध्ये साप, पक्षी, कोल्हा, लांडगा। त्यानंतर तृतीय भक्षक कोणते आले? या द्वितीय भक्षकांना खाणारे सिंह, तरस, गिधाड, घार। आणि विघटन, तृतीय भक्षक ज्यावेळेस मृत होतात त्यावेळेस विघटन होतं आणि फ्युजेरियम आणि अपसर्जिलस या सारखे तिथून त्या परिसंस्थेचं विघटन असतात। बघा पुढे म्हटलं आहे की ते दुधवा हे जंगल 1.5 शतकापूर्वी एक शिंगी गेंड्याचे मोठे वस्तीस्थान होते व अनिर्बंध शिकारीमुळे 20व्या शतकात हा प्राणी तेथून नामशेष झाला। 1 एप्रिल 1984 रोजी या गेंड्याचे येथे पुनर्वसन करण्यात आले आणि पिंजऱ्यात त्याचे प्रजनन करून नंतर गेंडे निसर्गात अधिवासात सोडले गेले। सर्वप्रथम 27 चौरस किलोमीटर गवताळ प्रदेश व वने ज्यात 12माही जलस्रोत आहेत असा भूभाग या कामी निश्चित करण्यात आला आहे। तसेच 2 निरीक्षण केंद्रे बसविण्यात आली आहे। या प्रयत्नांना चांगले यश आलेले आहे। ठीक आहे, आता आपण दुसरी जी परिसंस्था बघणार आहोत ती आहे जंगलीय परिसंस्था, जंगलातील परिसंस्था, फॉरेस्ट इकोसिस्टम। ही निसर्गनिर्मित परिसंस्था आहे। ही निसर्गनिर्मित परिसंस्था आहे आणि जंगलामध्ये विविध प्रकारचे प्राणी, वृक्ष एकाच ठिकाणी असतात। अजैविक घटकांमध्ये जमिनीत व हवेत असणारे सेंद्रिय, असेंद्रिय घटक, हवामान, तापमान, पर्जन्यमान हे घटक वेगवेगळ्या प्रमाणात येथे आढळतात। पुढे बघा, जंगलीय परिसंस्थेचा इथे एक तक्ता दिलेला आहे बघा की इथे उत्पादक कोणते? डेप्टेरोकार्पस, साग, देवदार, चंदन अशी या प्रकारची झाडे इथे आहेत। त्यानंतर प्राथमिक भक्षक कोणते? मुंगी, नागतोडा, कोळी, फुलपाखरे। द्वितीय भक्षक साप, पक्षी, सरडे, कोल्हा। तृतीय भक्षक वाघ, ससाना, चित्ता आणि विघटक अपसर्जिल्स आणि पॉलिकॉर्पस। तर अशा पद्धतीने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये भूपरिसंस्थेमधील 2 टॉपिक इथे बघितलेले आहेत, 2 पॉईंट बघितले आहेत। गवताळ प्रदेशातील परिसंस्था आणि दुसरी जी बघितली आहे ती आहे बघा जंगलातील परिसंस्था। हे 2 टॉपिक आपण यामध्ये बघितलेले आहेत। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इथे जलीय परिसंस्था इथे बघणार आहोत। ठीक आहे, तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।